नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. हा वर्कआउट म्हणजे हा व्हिडिओ असेल ना, तो वर्कआउटचा असेल. जसं तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं, वर्कआउटचा फुल डे ऑफ फिटिंगच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे की वर्कआउटचा व्हिडिओ. आपला एक सबस्क्रायबर बोलत होता कधी असं की भाई जिमची टूर दे, जिमची टूर दे. तुम्हाला आता आम्ही वर जातोच आहे, तर जाता जाता जिमची टूर देतो. ॲक्च्युली ही स्कूल आहे बघा मागे, आणि इथे खाली बाई इथे ट्रेनिंग वगैरे बाई एक आहे, योगा ट्रेनिंग वगैरे चालतं. ते येते का आपला जिमचा विषय नाही, बट त्याचं ते पर्सनली जस्ट तुम्हाला सांगितलं. लेडीज वगैरे खूप येतात. सो वेलकम टू सालम जिम गाईज. टॉयलेट बाथरूम ओके. आणि नंतर तिथून स्टेअर्स, थोडे स्टेअर्स लेग्सला इथे वॉश बेसिन वगैरे आहे, बट यूज नाही एवढं होत कारण काय. आणि इकडे जर तुम्ही हा स्पेस बघत असाल, इथे काय सध्या आहे नाही, बट इकडे आम्ही फ्लेक्स पोजिंग विजिंगची प्रॅक्टिस इथे चालते. व्हिडिओ फोटो वगैरे बघत मारतात, लंजेस वगैरे इकडे, म्हणजे थोडं क्रॉसफिट वगैरे एक्सरसाइज इथे होता. आणि परत इकडे आला की चप्पल स्टँड, चप्पल काढायची अशी पुढे तू कट कर भाई फुल एकदम. काय वाटतं त्याच्या हा की तो आपण सेकंड फ्लोर ना, सेकंड फ्लोअरला आल्यावर इकडे सरांनी जरा पोरांची जास्तच काळजी घ्यायचा विचार केलेला. तर सरांनी हे आणलं एकदम प्युरिफायर लावलं, हॉट नॉर्मल कोल्ड. आणि असं ना तुम्हाला एक नॉर्मलमध्ये सांगतो म्हणाला काय ते हेक्सकॉट स्मिथमध्ये. परत तिकडे चेस्ट वगैरे मारायला मशीन आहे, परत तिकडे रोईंगची मशीन आहे. मशीन खूप आहे, पण एवढं फॅन्सी वर्कआउट करत नाही म्हणून तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत नाही. ही शोल्डरसाठी मशीन. आता दुसऱ्या रूममध्ये ही स्क्वॉटसाठी, म्हणजे ठाकोरी सारखे जे बेसिक त्यांना स्क्वॉट्स जमत नाही त्यांच्यासाठी स्टार्टला आहे. जर तुम्हाला स्क्वॉट्स प्रॉपर फॉर्ममध्ये करायचं असेल तर ते स्क्वॉट्स आहे मशीन, फोरआर्म्स मशीन. आणि त्याच्यानंतर इथं तुम्ही हे वगैरे ॲप्स वगैरे मारू शकता, म्हणजे झोपून वगैरे पाय वगैरे लावून ॲप्स इन्क्लाइन डिक्लाइन जसं मारायचं आहे. आणि इकडे जसं तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये बघत असाल पुलअप्स बार. आणि इथे मला फी भरायला लागते, जर कोणी भरली नसेल लवकर येऊन भरा. हा वर्कआउट आहे, वर्कआउट ओल्ड स्कूल काय वर्कआउट चेक करायला स्क्रीनशॉट काढून घ्या. हे असं म्हणजे लावलेलंच आहे नवीन, म्हणजे जे बिगिनर्स आहेत त्या लोकांसाठी. ते हायपर एक्सटेन्शन जे खूप लोक असं इग्नोर करतात, लोअर बॅकला हायपर एक्सटेन्शन. आता हे परत नवीन आलं आहे रोईंगसाठी, टी बार वगैरे त्याच्यासाठी, बायसेपसाठी. वाईड अँगलमध्ये वाईड अँगल चांगलं वाटतं ना वाईड बायसेप कर्ल्स. त्याच्यानंतर आत्ताच रिसेंटली एक खतरनाक मशीन आहे, त्याच्यावर आपण आता वर्कआउटसुद्धा करतो. बघितलं असेल म्हणजे बॅक पुल डाऊन. मला दिले तर डबल खूप आहे. आमची जिम खूप पैसा खूप कमी घेते आणि खूप प्रोव्हाइड फॅसिलिटीज खूप प्रोव्हाइड करते. परत हे ॲपसाठी आणि त्याच्यानंतर रोईंगसाठी वगैरे म्हणतात. इथे एक आहे पॅकडेक मशीन. संपणार नाही. हां संपणार नाही, मला वाटतं पूर्ण व्हिडिओ ह्याच्यावरच होईल. आणि ह्याच्या ही ॲक्च्युली ना आधी आलेली मशीन, खूप जुनी आहे, तर त्याच्यामध्ये वेट थोडं कमी आहे, कोण आता यूज नाही करत. बट तेच रोविंग वगैरेसाठी किंवा ट्रायसेपसाठी वगैरे पण बिगिनर्स लोकांसाठी हां जसं यूज करायचं तसं यूज करू शकतो. आणि त्याच्यानंतर काप्स मशीन, स्टँडिंग काप्स मारायचे असतील, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितले असेल. आणि तिथे थोडेफार बार्स आहेत जे डायरेक्ट हे आहेत, ते डायरेक्ट म्हणजे वेट वगैरे टाकायची गरज नाही, डायरेक्ट. आणि हे डंबल्स पहिले जरा होते, आता याच्यानंतर डंबल्स अपग्रेड केले सरांनी, म्हणून हे डंबल्स इथे ठेवले आणि अजून बाहेर आहेत. मला आता मेन सेक्शन दाखव. वन अँड ओनली लॅटरल रेजेससाठी आपण कसं डंबलवरच बेस्ट, म्हणजे फॅन्सी वर्कआउट करायला पण मस्त आहे. म्हणजे जेव्हा पीक वीकच्या वेळी ना तेव्हा मस्त आहे हा वर्कआउट. जास्त एनर्जी पण आहे, पण बरोबर शोल्डर. आणि इथे प्लेट्स आहेत, बायसेप बिसेप्स बायसेप मारायला. डंबल सेक्शन फुल रोहित कत्रे डंबल्स आहेत पुढे. आणि प्रेस मुवमेंटसाठी म्हणजे आधी होती मशीन, एवढी काय म्हणजे हे नाही इफेक्टिव्ह. बट स्टार्टला जर तुम्हाला फॉर्मसाठी जर एक बेसिक पाहिजे असेल तर बेस्ट आहे, म्हणजे किंवा पंप वगैरे देण्यासाठी पण खूप कमी टाईममध्ये
मारायची असेल तर बेस्ट आहे ही आहे. त्याच्यानंतर परत लाईट पुल डाऊन याच्यावर वेगवेगळे बार्स आहेत तुम्ही इथे बघू शकता. जरा पुढे सरांनी बार बघा काय भारी आणले म्हणजे वाटणारच नाही तुम्हाला पण फील फक्त ह्याचा येतो प्रीमियम मशीन. नाही फील येतो ओल्ड स्कूलचा. बट सरांनी जे सामान आणलं खतरनाक. त्यानंतर परत आपली वन अँड ओनली बॅकसाठी फेव क्लोज ग्रीप रोईंग. नंतर इथे शोल्डरसाठी बेंच आपण आयसोलेशन मशीन आहे. आता भाव आपला करतोय वर्कआउट डिस्टर्ब नाही करत. फ्लॅट बेंच आहे. इथे इन्क्लाइन आहे. इथे परत आयुष मार्केट का हे साईचे स्टुडंट्स आहेत. साईने उलर लगेच मारतात. हे प्रेचर कल आणि इथे डबल बार वगैरे डिप्स वगैरे. अरे भाई उठत आहेत पोरं. भाई डिप्स तो मारो. डिप्स मार पुलअप्स मार. हाँ ये साई का लड़का है बहुत आगे जाएगा. आणि इथे एक्सटेन्शन आणि कर्लसाठी लेग कर्लसाठी. आणि इथे एक बेंच आहे जो कॉमन बेंच आहे. डिक्लाइन मुवेबल आहे. डिक्लाइन आयसोलेटेड. आता इथे पण दाखवतो डायरेक्ट बघा. आता फ्लॅट बेंच आहे. हा खूप जुना आहे म्हणजे आधीपासून आहे. ह्या मशीन्स आता आल्या. फ्लॅट बेंच डिक्लाइन बेंच इन्क्लाइन बेंच लेग प्रेस स्क्वॉट रॅक जिथे आपण PR हिट करतो. आणि ही पण सिंगल होती ॲक्च्युली. डबल होती ना हिला. बरोबर सिंगलच होती. सिंगल होती ट्रायसेपसाठी किंवा बॅक बेंच. आणि त्याच्यानंतर सिटेड काप्स त्याच्यात मारायला म्हणजे हे असे बोलू शकता. त्याच्यानंतर हे बिगिनरसाठी म्हणजे वेट असं खांद्यावर म्हणजे बारवर बॅलन्स होत नाही ना तर याच्यावर स्कॉट वगैरे मारण्यासाठी. बस एवढी जी होती. ते वेईंग मशीन आहे. कसल्या मशीन नाही वेईंग मशीन. ते आपला काय कमर हलवायची मशीन. आणि ते वेगवेगळे बॉल्स आहेत. ते क्रॉसफिट विस्पीडसाठी यूज होत असतील. स्ट्रेचिंग वेचिंगसाठी इथे काट्या आहेत लफडी झाली मारायला. काट्या डायरेक्ट पोरं काढतात डोक्यात. आणि हे ओल्ड स्कूल आहे काय अशा खूप गोष्टींमुळे ओल्ड स्कूल म्हटलं. हे आपल्याला फिरवता येत नव्हतं मस्करी नको. आणि इथे हे काय ते काय बोलतात त्याला कार्डिओ सेक्शन आहे. ट्रेडमिल वगैरे सायकलिंग वगैरे. मसाज सेंटर अरे मसाज सेंटरच चालू आहे. ते एवढीच होती. आता ज्याला म्हणजे आपल्या सबस्क्रायबरला बघायची होती काय जिम आहे भावा तू बघितली असशील आणि तुला यायचं असेल तर नक्की आहे. माझं नाव सांग म्हणजे मला डिस्काउंट भेटेल. पण घेऊन ये. युनिसेक्स आहे. गर्लफ्रेंडला पण घेऊन ये बहिणीला कोणालाही घेऊन ये बिंदास. ओके तर भावाने तुम्ही बघितली आपली जिम टूर तर बघितली जिम कशा. आता शोल्डर वर्कआउटचा आपला म्हणजे हा व्हिडिओ शोल्डर वर्कआउटसाठी म्हटलं. शोल्डर किती दिवस वर्कआउट ॲक्च्युली हा वीकचा मी वर्कआउट पण ठेवून दिलेला. शोल्डर आरामात करूया सॅटर्डेला व्हिडिओसाठी. आणि खूप दिवस चॅनलवर पण आली नव्हती व्हिडिओ त्यामुळे म्हटलं शोल्डर वर्कआउट करू. तर आपण साईसोबत आहे तर आम्ही आता हां म्हणजे माझ्या पार्टनरसोबत आहे जे ॲज युज्युअल ओनली सॅटर्डे हां. तर आम्ही शोल्डर वर्कआउट करणार आहे. तर शोल्डरमध्ये आमच्या 5 व्हेरिएशन असतील. त्याच्यामध्ये फर्स्ट असेल डंबेल ओव्हरहेड प्रेस करूया की बारबेल. बार घेऊया. बारबेल ओव्हरहेड प्रेस. त्याच्यानंतर फ्रंट रेस. नंतर लॅटरल रेस. त्याच्यानंतर रिअर डेल्टसाठी बघू तेव्हा आम्ही ठरवू काय मारायचं बॉडी कशी एक्झॉस्ट होते त्याच्यावर. आणि त्याच्यानंतर श्रग्स म्हणजे कॉलरसाठी श्रग्स म्हणून ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल. आता तुम्ही वर्कआउट मस्तपैकी एन्जॉय करा. आणि ह्या व्हिडिओमध्ये थोडं ट्राय करेन मी साईकडून काय काय नवीन टिप्स काढून घ्यायला जेणेकरून तुम्हाला काय काय नवीन टिप्स भेटेल. म्हणजे कुठल्या एक्सरसाइजमध्ये काय मिस्टेक्स होतात आणि त्या काय अवॉइड म्हणजे कोणत्या मिस्टेक्स अवॉइड करायच्या असतात. ओके आता आपण पटापट वॉर्मअप करतो आणि भेटू आपण डायरेक्ट बारवर. नूब लोकांकडून काय टिप्स घेणार तू. 4,000 फॉलोअर 5,000 फॉलोअर इन्स्टावर आणि 4-5 हजार त्यांचेच असतात ज्यांना नॉलेज असतं. त्यांना नॉलेज असतं त्यांचे 100K असतात. स्पिटिंग फॅक्ट. तर बाई बारबेल ओव्हरहेड प्रेसवर आम्ही 5 सेट मारणार आणि 2 आमचे वॉर्मअप असतील 3 वर्किंग असतील. आता वॉर्मअप सेट कसे घ्यायचे हे तुम्हाला सांगतो. जे तुमचं म्हणजे वॉर्मअपचे 2 सेट असतील ना म्हणजे तुमचं जे वर्किंग सेट आहे समज माझा वर्किंग आहे 70 kg. मी एक सांगतो तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. 70 kg असेल तर माझा फर्स्ट वर्किंग सेट 35चा असेल आणि त्याच्यानंतर सेकंड वर्किंग सेट 45 किंवा 50चा असेल आणि त्याच्यानंतर 70पासून तुमचा वर्किंग सेट चालू करायचा. तर आता आम्ही 2 वॉर्मअप सेट मारू आणि त्याच्यानंतर 3 वर्किंग सेट एकदम खतरनाक.
आणि मॅक्स टू मॅक्स स्टील फेल्युअरवर जायला ट्राय करणार. Come and set me free. Come and set me free. Give me what I need. Come and set me free. भाई सर, हाउ डू यू फील? गुड फीलिंग बेटर. फर्स्ट टाइम मारतो आहे मी ॲक्च्युली. हे बाहेरनी ओव्हरहेड प्रेस सवय नाही. डंबलच मारतो मी प्रिफर डंबल करतो बिकॉज युनिलॅटरल मुवमेंट आहे ना. युनिलॅटरल मुवमेंट आहे आणि इंडिव्हिज्युअली ट्रेन करायला भेटतं. बेटर रेंज ऑफ मोशन आणि मसल पण थोडासा आकडून नाही राहत, म्हणून मला डंबलच आवडतं. हां. तुम्ही काय घेता? स्टेरॉइड घेता का तुम्ही? तुम्हाला असं दमका लागतं? तुम्हाला दमका लागतं? लवड्या आता सेट मारला. Come and set me free, 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 free. Come and set me free. Give me what I need. नाही जाणार तेवढं. तर भाई 5 सेट कंप्लीट. आता नेक्स्ट व्हेरिएशन फ्रंट रेस. भाई वेटिंग. हां, याचा बाकी आहे. तर भाई वेट करतात, तर पटापट इकडून आपण हटूया, बाकीचे लोक पण मारतील. ओके, मग आपला फ्रंट रेस असेल. ओके, पंप चेक करा एकदा. पंप फ्रंट बघा, फ्रंट. आणि ओव्हरऑल मारल्यावर कसला राऊंडेड दिसेल बघा, मला दाखवतो. फरक दिसेल, फरक. तर भाई आपले सेकंड व्हेरिएशनचे आता काय केलं आपण, 5 सेट मारले ना, म्हणजे हेवी वेट पण होतं, हेवी सेट पण होतं. तर आता थोडं रिव्हर्स करणार. सेट कमी गेले, 2 सेट्स मारणार, बट 30 रेप्स वाढवले. रेप्स वाढवणार आणि एकदम निगेटिव्ह मुवमेंट एकदम स्लो झाली पाहिजे. निगेटिव्ह म्हणजे जसं की तुम्हाला सांगतो, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह मुवमेंटमध्ये डिफरन्स काय असतो. आता फ्रंट रेससाठी ही पॉझिटिव्ह आहे आणि ही निगेटिव्ह आहे, म्हणजे जी आपण खाली येतो तर ती मुवमेंट एकदम स्लो झाली पाहिजे. आणि 30 रेप्स, त्यामुळे कसा तुमचा तो म्हणजे एक मायनर मसल एक प्रॉपर फटीग होतो आणि एक वेल डिफाईन मसल हा तुमचा एक प्रॉपर म्हणजे वेल डिफाईन मसल दिसू शकतो. ओके, तर त्यासाठी 30 रेप्सचे असे 2 सेट आणि निगेटिव्ह जो रेप असेल तो स्लो असेल. Come and set me free. Come and set me free. ICN कशी भेटणार एनेबल सारखी गर्लफ्रेंड? एनेबल तिचा इन्सल्ट होता काय? बॉडी बिल्डर आहे रे. हळू स्लो भाई, स्लो एकदम. चल स्लो. परफेक्ट. मूव का होता एवढा? कंट्रोल बेबी, कंट्रोल. चल खींच. ऑन. मारले का नक्की 30? नाही तर 2 मार.
दोन्ही बोथ बोलत होतो. चल साई, ह्या एक्सरसाइजमध्ये टिप काय देशील? काय मिस्टेक करतात बिगिनर्स लोक ना तेच मी पण सांगणार होतो आज. स्विंग मग स्टेडी राहायचं, फक्त हीच मोमेंट झाली पाहिजे. तर तुम्ही सिंगल आर्म करू शकता, तिथे असं खाली टाकायचा हात आणि असा मारा बस. ओके, अवॉइड स्विंग. स्विंगिंग हवं तर वेट कमी मारा, बट मसल ट्रेन झाला पाहिजे प्रॉपर. आणि डोळ्यांना पाणी येईपर्यंत मारा आणि गांडीतून दूर. Come and set me free. Come and set me free. Give me what I need. Come and set me free. Give me what I need. तर भाई आपले 2 व्हेरिएशन कंप्लीट झाले आणि आता याच्यानंतर थर्ड व्हेरिएशन लॅटरल रेजेस. लॅटरल रेजेस आम्ही ना डंबेलवर मारतो. अर्धा तासचा सेटअपला नेहमी ना आम्ही डंबेल्सवर मारतो. पण आज साई बोलला की फटीक फक्त म्हणजे एक ह्याच्यापर्यंत मॉडरेट वेटमध्ये मशीनवरच मारतो. मग तुम्हाला मी मशीन दाखवली आता जिम म्हणजे काय बोलतात त्याला, जिम टूरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवली. तर ह्या मशीनचा म्हटलं जरा खूप दिवस मारलेला तर काहीतरी एक वेगळं पण. आणि आता डंबेल्सवर जर फ्रंट रेजेसचं मारले म्हणून लॅटरल रेज म्हटलं मशीनवर मारलं. तर आता याचे आम्ही 4 सेट मारणार. बघू 20 नाही 15, 12, 10, 10 किंवा 15, 12, 12, 10 असं रेप्स असू शकतात. सो लेट्स सी. आणि ह्याच्यामध्ये ॲक्च्युली ह्याच्यामध्ये मिस्टेक्स अशी डंबेल्सवरच होते. तीच मुवमेंटची म्हणजे स्विंगचीच. बट स्विंग नका घेऊ जर तुम्हाला म्हणजे असे डंबेल्स एक्सरसाइज करताय. स्विंग किंवा जर्क वगैरे नका घेऊ कुठल्याही एक्सरसाइजमध्ये. मी सांगतोय स्विंग्स शोल्डरमध्ये स्विंग्स होतं. तुम्ही बेंच वापरू शकता तुमच्याकडे ही मशीन. येस नक्कीच. आणि ह्याच्यावर तर काय प्रॉब्लेमच नाही. फक्त पुश करायचा विषयच नाही. मागे हो थोडा सीट मागे. ओके, म्हणजे स्विंग्स वगैरे व्हायचा काही विषय नाही. त्यामुळे एकदम एक्सरसाइज बेस्ट असतात. आणि ज्या मोठ्या जिममध्ये या एक्सरसाइज असतात त्याचं रिझन हेच आहे की तुमचा जो प्रॉपर मसाला तो स्ट्रेन झाला पाहिजे. ना की तुम्ही काही फालतू जॉईंट्सला तुम्ही फटीक नाही करायला पाहिजे म्हणून. ओके, सो आता याचे 4 सेट मारतो आणि आपण नंतर बघू पुढचा व्हेरिएशन तुम्हाला सांगतो काय. म्हणजे रिअर डेल्टला तर ट्रेन करायचं, पण आता कशावर करायचं, फेसफुलने करायचं की रिव्हर्स पेक डेक ते तुम्हाला दिसेल. Come and set me free. Come and set me free. Give me what I need. Come and set me free. Give me what I need. Come and set me free, 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 free. तर भाई आपले 3 व्हेरिएशन तर झाले आहेत मस्तपैकी. म्हणजे फ्रंट लॅटरल प्रॉपरली ट्रेन झाला. आता आपल्याला रिअरला ट्रेन करायचं. तर रिअरला ट्रेन करण्यासाठी आता आम्ही मारतो रिव्हर्स पेक डेक. बट रिव्हर्स पेक डेक मी मोस्टली यूज करतो बिकॉज मला याच्यामध्ये एक प्रॉपर फील येतो. त्यामुळे असा तुमचा एखादा एक्सरसाइज असू शकतो ज्याच्यामध्ये तुम्हाला एकदम खतरनाक फील येतो, खतरनाक पंप येतो. तर तुम्ही हा मिस केला तर तुमचा शोल्डर राऊंडेड नाही दिसत. तर म्हणजे स्किप तर करूच नका एक्सरसाइज. म्हणजे हा मसल ट्रेन करायला तर स्किप करूच नका. ओके, आणि जर त्याच्यामध्ये मारायचं असेल तर तुम्ही बेंट ओव्हर रिव्हर्स फ्लाय मारू शकता किंवा क्रॉस केबल रिव्हर्स फ्लाय मारू शकता. असे 3 एक्सरसाइज आहेत ते मारू शकता. आणि ह्याच्या फॅन्सी पण अजून खूप काय असतील.
बट हे बेसिक आहेत आणि हे मारू शकता जसं तुम्हाला पॉसिबल होईल, जसं तुम्हाला पंप येईल, जसं तुम्हाला फील बेटर वाटेल ते मारू शकता. आता आपण याचे 3 सेट मारणार आहे. थोडे ह्याच्यामध्ये काय करतो आहे आता, हाय रेप्स थोडे ट्राय करतो आहे कारण एनर्जी थोडी डाऊन होत चालली आहे. त्यामुळे हाय रेप्स आणि मसल पण फटीक करायचा प्रयत्न एकदम असेल खतरनाक. सो लेट Come and set me free. Come and set me free. Give me what I need. Come and set me free. तर भाई आपला 5th अँड लास्ट व्हेरिएशन श्रग्स फॉर कॉलर. ओके, आता ह्याचे 3 सेट मारणार. बघू 20-20-20चे असे मारणार. आणि ह्याच्यामध्ये टिप काय देईन माहिती आहे, जेव्हा मी स्टार्टला मारायचो ना तेव्हा असे मारायचो. ओके, आणि थोडं अजून जर कॉन्ट्रॅक्ट करायचं असेल थोडं एल्बो बेंड करून घ्यायचं. तर भावांनो, आपला वर्कआउटचा व्हिडिओ इथेच आपण एंड करत आहोत. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. थँक्स फॉर द वॉचिंग. स्टे मोटिवेटेड. लव यू ऑल. भाई याने तर वर्कआउट पण नाही केला आपल्यासोबत. हा ना, मला सांग, तुला आमच्यासोबत वर्कआउट करून मजा येते की एकट्याला? तुमच्यासोबत. मग तेच, त्यासाठी तुला माहिती आहे, त्यासाठी असे जिम पार्टनर असायला लागतात. पण कधी काही जर जिम पार्टनर नाही आले तर मग एकट्यालाच करावं लागतं ना. हां, त्याची प्रॅक्टिस आता असंच करतोय तो. बट स्टील व्हिडिओ पण वर्कआउट व्हिडिओ संपवला आहे. आता ह्याच्या पुढे माझा फुल डे फिटिंगचा व्हिडिओ चालू आहे. लव यू ऑल बोलला की नाही? लव यू ऑल. लव यू माय फ्युचर. 100K करून द्या. 100K लावड्या भिका नको भिका मागणारे श्रीमंत होतात. भिकारी माहिती आहे की नाही? अरे असंच बोलायचं असतं ते. भाई एक लोक बघितलं काय ते व्हिडिओ करतात, मेरे 100K कर दो भगवान आपको सुखी रखेगा. म्हणून मी हिंदीमध्ये नाही बोलत भाई, असे शब्द येतील सुखी रखेगा. हां, लवड्या कोणाला पडली नाही काय ते बोला, यांच्या फालतू बोलताय. लवड्या सगळं कट करायला लागणार आहे. काय बोलायचं तुला? झालं ना, अजून काय झालं ना? मला टिप 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 काय? टिप पाठवायला सांग ना. सांग मला. गुगल पे आयडी ना. टिप पाठवायला सांग. कसली टिप पाहिजे? साई टिप सांग शोल्डर वर्कआउटसाठी. एकदम तुझ्यासारखा तगडा शोल्डर करण्यासाठी. माझ्यासारखा की तुझ्यासारखा? हा तेच. कोणाचा तुझा मोठा आहे? हा सांग कोण. तर बघा, एक कंपाऊंड मुवमेंट तर असलीच पाहिजे तुमच्या ह्याच्यात. बाकी ह्याच्यात म्हणजे तुमच्या वर्कआउट असं मागे आहे ना थोडा. हा असं तुमच्या वर्कआउटमध्ये कंपाऊंड मुवमेंट असलीच पाहिजे कंपल्सरी स्टार्टिंगला. आणि बाकी आयसोलेशन एक्सरसाइज म्हणजे जिथे लॅटरल रेज वगैरे झाले, शोल्डर फ्रंट रेज झाले, हे सगळे सेकंडरी येतात. पण प्रायमरी फोकस तुमचा कंपाऊंड मुवमेंटवरतीच असला पाहिजे, कारण की तेच आहे जे तुम्हाला मास देणार तुमच्या शोल्डरला. तशी चुकी मी केली आहे. म्हणजे स्टार्टिंगला फक्त आयसोलेशनवरतीच राहायचो, लॅटरल मारायचो आणि हे पुश पुल लेगच्या नादामध्ये मिस होऊन जायचं. आणि मी अपोजिट करायचो. मी काय करायचो माहिती आहे, मी आयसोलेशनवर जायचोच नाही. नुसतं तोडे दे दनादन तोडफोड मित्र सोबतचे तसेच होते. म्हणून शोल्डर माझा मोठा झाला, बट साईच्या शोल्डरला फायबर खतरनाक लागतात. आणि वर्कआउट जेवढाच इम्पॉर्टंट आहे ना भाई, खरं सांगतो मी एवढा एक्सपिरियन्स केला ना, डाएट खरंच इम्पॉर्टंट आहे. मी 2 वीकमध्ये ना भाई जो चेंज बघितलाय ना बॉडीवर. सप्लिमेंट सेकंडरी आहे, प्रायमरी डाएट. मी तर सध्या सप्लिमेंटमध्ये भाई एक स्कूपच घेतो. तर डाएट खूप
म्हणजे डाएट खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. डाएटकडे दुर्लक्ष करून म्हणून कन्सिस्टंट ठेवला तर फास्ट रिझल्ट पण मिळतो. हां बघा इथे समोरच आहे. हां बघा भाई एमची टी शर्ट घालायचं आहे. एमची आज एलची घेतली लार्ज. घातली एवढा तो कसला एनहान्स दिसतोय व खाली असा क्रॉस कॅमेरा आहे तर ठीक आहे. डाइट की वजह से और शुभम भाई से और साई भाई के वजह से साई भाई शुभम भाई के वजह से नाही भाई काय आणि आता आपले मराठी आहे की हिंदी मराठी आहे असंच ते नॉर्मल येतं. तर भाई आता आपले मी तुम्हाला एक सांगतो जरा असं शॉर्टमध्ये सांगतो असं एकदम काय बोलतात डिटेलमध्ये नाही सांगत. आहेत आपले थोडे प्लॅन्स आहेत. साईचे प्लॅन्स आता त्याने मला म्हणजे आमचं बोलणं तर होतं बट माझे प्लॅन्स आहेत थोडं नेक्स्ट इयर एक प्रॉपर कॉम्पीट करायची. कुठे करणार काय करणार ते नाही सांगणार आणि कधी प्रिपेअर भले नेक्स्ट इयर करणार पण नाही असं सुद्धा होऊ शकतं. डिपेंड ऑन की कसं ग्रोथ होते काय. ओके बट आणि फुल डे ऑफ इटिंगसाठी व्हिडिओ त्यासाठीच बनवली की तुम्ही जे करताय ना नक्की जाऊन व्हिडिओ बघा. जर बघितली नसेल नक्की जाऊन व्हिडिओ बघा. मस्त व्हिडिओ आहे. तुम्हाला खूप काय शिकण्यासारखं आहे. मी असं नाही ठेवलं आहे की भाई हे खाच. मी तुम्हाला त्यातून खूप हे सांगितलं आहे की ही गोष्ट कराल तर ही गोष्ट होईल. एक चांगल्या सवयी लावा. म्हणजे तुम्हाला जर डाएट करायचं आहे ना तर कोणीही सांगतं भाई हे खा ते खा बट मी सांगेन की तुम्ही एक चांगली सवय लावा. तुम्हाला एक डिसिप्लिन राहिलात ना एक गोष्ट भले एवढी खा बट ती रोज खा. तर एवढी खाल्ल्यापासून ती म्हणजे ती जास्त प्रमाणात खायची सवय लागली तरच ग्रोथ होणार. हा असाच गेम आहे. आम्ही खूप चुका केल्यात खूप चुका आणि त्या खूप चुका सुधारून दाखवण्यासाठीच हा चॅनल चालू केला आहे तुम्हाला. ओके तर म्हणजे आपल्यासारखेच जे बिगिनर्स आहेत ते लोक पण म्हणजे अशा गोष्टींना रिलेट करतात कारण कोणालाच गाईड करणारा कोणीच नसतो. आता मी सुद्धा मिस्टेक्स अजूनही करत असेल आणि कोणी मिस्टेक्स करत असेल तर मला तुम्ही DM करू शकता. कोणी असेल प्रॉपर न्यूट्रिशनिस्ट वगैरे बरोबर तू DM करू शकतो भाई. ओके चला आता बाय बाय. थँक्यू. लव यू ऑल. शुक्रिया. अलविदा. आणि सांगा तुम्ही हिंदीमध्ये चॅनल चालू पण मला तर असं मराठीमध्ये कम्फर्टेबल वाटतं बट माझे खूप असे व्ह्युअर्स आहेत ना जे हिंदीमध्ये आहेत त्यांना मराठी येते बट मी कसं आता फ्लोमध्ये पटकन बोलतो ते मराठी पब्लिकलाच एकदम पटकन समजतं मग ते हिंदी पब्लिकला नाही समजत. माझा मराठी हिंदी मी पण केलेलं. हां हिंदी व्ह्युअर्स मला बोलतात की भाई हिंदीमध्ये चालू कर तू जेणेकरून आम्हाला पण थोडं समजेल एकदम म्हणजे पटकन रिलेट करू शकेल. माझे पण फ्रेंड्स बोलले आहेत की वो तेरा फ्रेंड है उसको बोल हिंदी में बनाने. ओके ते ना ते लोक बघतात ना रे मग ते बोलतात. लेट सी. आता म्हणजे मी असं लगेच तर नाही करणार. एक पॉईंट एक प्रॉपर टाईम नंतरच करेन म्हणजे असं प्लॅनिंग वगैरे करून सगळं. बट ओके थिंक अबाउट इट. ओके थँक्यू. लव यू ऑल. बाय बाय. लव यू. Day 2. 16 वर्षाचा जिमबॅट भाई बोलतो माझ्यासोबत पंजा लाव आणि बोलतो साईसोबत जेव्हा मी पंजा केला साईला इंजॉर्ड केलेलं. तर आता बघू आपल्याला हरवतो की हा जिंकतो. असं जरा वर्कआउट नंतर थोडा फन एक व्हिडिओ आणि तो म्हणजे ना एखादा असा नाही झाला सरळ मॅच चालू झाल्यानंतर सोडू ना. 2 3 प्लेयर्स रेडी. 3 2 एवढे आधी दे गेला. 3 2 1 चल. कमान साकेत. शुभम 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 चल कमान या. आता राऊंड 2. यश रेडी. इकडे यश लिफ्ट्स. पहिला राऊंड जिंकला आहे शुभम. आता बघू सेकंड राऊंडमध्ये काय होतं. बेंच होऊ शकतो बेंच कमी पडतोय. तू नाही शकत तू. रेडी 2 1 तरी पण दम नाही मला पाडणार बंद एवढा कुन्हा दम नाही.